राहुरी तालुक्यातील कणगर जवळील वनविभागाच्या क्षेत्रात शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका 40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्यामुळे राहुरी तालुक्यासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर इसमाचा संशयितरित्या मृतदेह आढळून आल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सदर मृतदेह आढळून आलेला व्यक्ती श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील असून त्याचे पूर्ण नाव सुधाकर किसन थोरात, वय वर्ष 40 असे आहे. सदर व्यक्तीचा मृतदेह कणगर जवळील वनक्षेत्र परिसरात आढळून येताच परिसरातील नागरिकांना तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती कळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बागुल आणि अमोल भांड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आला असून मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ते शवविच्छेदनानंतरच कारण स्पष्ट होईल. या संशयास्पद आढळलेल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उलटसुलट चर्चा देखील सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड, राहुरी. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर